मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग चालू केला. लॉंग टाईम अगेन नो सी. पण आजचा ब्लॉग परत आपल्या ट्रॅव्हलिंगवरती असणार आहे. आणि मी मधून म्हणजे डेली शूट करायचा प्रयत्न करतोय, पण होत नाही डेली शूट. आणि कधी कधी म्हणजे मी बाहेर जातो तर असं खूप वाटतं की आपण ब्लॉग करूया, ह्याचा व्हिडिओ काढूया, तो व्हिडिओ काढूया, असं करूया तसं करूया, पण ते नाही होते पॉसिबल. पण मी प्रयत्न करतोय, खरंच मी प्रयत्न करतो की मी डेली ब्लॉग्स करू, किंवा मी कुठं जातो डेली काय करतो वगैरे हे सगळं दाखवू. लवकरच ते ऑनलाईन येईल, लवकरच त्या लाईनवरती. ये तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग येतो. आज आपण चाललो आहे, खूप दिवसांपासून ही ट्रिप प्लॅन होती. म्हणजे नाही म्हणलं तरी एखाद दीड वर्षापासून ही ट्रिप प्लॅन होती की मला जायचं होतं त्या जागेवरती. मी लहानपणी गेलो होतो घरातल्यांसोबत, आणि पावसाळ्यात मी जायचं होतं मला आता. तर आज आपण चाललो तिकडेच. मी आता नाही दिसलो सर ना, ब्लॉग एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की आपण कुठे चाललो, काय चाललो आहे. ठीक आहे, हां कोकणच आहे, कारण की सगळ्यांना माहितीच आहे मी कुठे जाऊन म्हणतो कोकणात. पण कोकणात कुठे जाणार आहे ही जागा म्हणजे अशी मी लास्टला डिस्क्लोज करेन. त्या एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. ओके, बाय. एक त्याच्यावर तयारी होती बिचारा. आय मिस माय ब्रो. पार्थला मी मिस करतो. पार्थचे नेमके ट्युशन्स आहेत म्हणून पार्थला घेऊन नाही आलो. आणि नेमकी 10th आहे यावेळेस त्याची, तर मला उगाच रिस्क नाही घ्यायची. तर निवात आपण हां असं तर वी आर गोईंग विथ अ ब्युटी. बलेनो मी घरीच लावले. बलेनोचं थोडंसं काम करायचं आपल्याला, म्हणजे एक्सेसरीज वगैरे जे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं. पप्पा नेमक्या गावाला गेले होते म्हणून. पण लवकरच ती गाडी एकदा तयार झाली की मग निघूयात आपण ती गाडी घेऊन. फायनली निघतो आम्ही एकदा. चलो निघतो आपण आता. फायनली भेटूयात आपण ऑन द वे. सकाळचे वाजलेत 5:40, ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत. हा व्ह्यू बघा फक्त. वेट वो काय वाटतंय. हा व्ह्यू बघा, व्ह्यू आहे. आत्ता मी वरंदा काढत, म्हणजे मी मध्ये शूटिंग करत नाही, कारण की गाडी एवढा सुंदर आहे. खराब आहे फक्त थोडासा नाही, खूप खराब आहे, पण व्ह्यू एक नंबर आहे. एकटा तिकडे फोटोशूट. वरंदा घाट पावसाळ्यात कसं वाटतं बघा. वाव सुपर. अरे नाश्ता करायला थांबलो होतो आत्ता मी. खूप म्हणजे भारीच वाटतंय फील. पावसाळ्यात कोकणात येणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे. एकदा कसं वाटतंय तुला? एक नंबर. आम्ही बसलो होता नाश्ता करायला. रायगड पॅलेस म्हणून असं हॉटेलचं नाव आहे. फायनली आलो आपण. आत्ता स्पॉट कुठे आहे तुम्हाला नक्की जाऊन दाखवतो. तिकडे ही रूम आहे आपली. ही रूम घेतली आपण. वाव. आणि इथं डायरेक्ट स्विमिंग पूल. वाव. आले लगेच स्विमिंग पूलमध्ये थोडंसं फ्रेश होऊन मग निघूयात आपण. कॉटेजेस तिकडे आहेत आणि आपण जी रूम घेतली ती इकडे. पण पूलमध्ये टोटली टॅन झाला. एकता थांब, व्हिडिओ कॉल करू दे घरी. वेलकम बॅक. अरे म्हणजे तोच ब्लॉग आहे हा. तर आम्ही मगाशी पोचल्यानंतर चेंज केले कपडे आणि डायरेक्टली आम्ही पूलमध्ये गेलो. मग स्विमिंग वगैरे केली थोडीशी. त्याच्यानंतर आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे प्रॉपर करून कपडे वगैरे आउटफिट चेंज केला. आणि आता आपण चाललो आहे मेन ज्यासाठी आपण आलो होतो त्या स्पॉटला.
तर नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आलो आणि म्हणजे मला तुम्हाला हिंट पण लागली असेल तुम्ही कुठे आलो. ठीक आहे. तर एंडला मी सांगेन की मी कुठला रूट चूज केला, कुठल्या रूटवरून मी म्हणजे कुठल्या रूट थ्रू मी आज इथे आलो आणि इथून पुढचा काय प्लॅन होतो. ठीक आहे. तर याच्या पुढचं क्लिप बघा तुम्हाला कळेल आता मी कुठे आलो होतो. तर एकदा कसं वाटलं तुला ओव्हरऑल आत्तापर्यंतची जर्नी? जरा जोरात बोल, आवाज नाही. वेदर, क्लायमेट, एव्हरीथिंग वॉज मराठी खूप छान असं वातावरण होतं आणि खूप चांगलं वाटतं. पावसाळ्यात अशा ठिकाणी फिरायला या नक्की. पावसाळ्याचं येताना प्लीज सेफ्टी घेऊन असं फिरायला या तुम्ही आलात तर आत्ता मी नाश्ता करून जाणार आहे, पहिलं दर्शन करून मग त्याच्यानंतर मेन जो स्पॉट आहे त्या स्पॉटला बघू. आता पण वेळ होत चालला, आत्ता 5 वाजले. तर जर भेटलं टाईम तर जाईल, नाही तर मग उद्या तिकडे जाईल. आत्ता आलो आम्ही नाश्ता करून डायरेक्टली निघू आता आपण आपल्या मेन स्पॉट. बघा खूप दिवसांनंतर मी नाश्ती आली म्हणजे त्या बॉटलमध्ये फॅन्टा पिलो. बेळ आणि पुरी फॅन्टा. बर्गर येतो कसं खाल्लेस बघ. आमचा थोडा प्लॅन चेंज झाला. डायरेक्ट आता मेन म्हणजे आम्ही चाललो त्या स्पॉटला, कारण की सनसेट व्हायची वेळ झालेली आहे आणि आत्ताच जाऊन अर्धा आहे त्या स्पॉटला. तर आत्ता मी डायरेक्ट चाललो त्या स्पॉटला. तिथला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आणि कसं वाटतं. मी दरवेळेस विचारतो ब्लॉगमध्ये की कसं वाटलं काय वाटलं, पण तुम्ही कोण कमेंट वगैरे करत नाही, काही करत नाही. जमलं तर प्लीज आजच्या ब्लॉगवरती कमेंट करा. म्हणजे हा सीन जो मी दाखवेन तो कसा वाटतं मला नक्कीच सांगा. बघा माझा प्लॅन चेंज झाला. दर्शन मी मला संध्याकाळी 7 वाजता येईल. डायरेक्ट आलो मी तर मला म्हणली मला तिथं खूप दिवसांपासून यायचं होतं. अरे खाली यायचं डायलॉग आहे. अरे बीचवरून आता मी निघतोय. जाऊ आता परत थांबलो तर एक सनसेट पॉईंटला थांबेन, नाहीतर डायरेक्ट घरी आणि डायरेक्ट देवाचं दर्शनाला. गाडी पार्क केली होती इकडे मी. आवाज बघा फक्त. मेन रिझन यायचं इकडे तोच रोड, तेच नारळ पाण्याची झाडं. झाडं मी तो व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला समोर. अरे बीच वाव. हा तो रोड जिथून तुम्ही खाली येता आणि असा टर्न मारल्यानंतर आहे व्ह्यू. आत्ता पण चाललोय लगेच दर्शनाला. आलो आपण फायनली मंदिर, पाया पडून आलो आपण. आणि हा समोर व्ह्यू. तिथं गेट आहे पण ते बंद केलं कारण की पावसाळा वगैरे आणि ते फ्लो खूप असतो म्हणून. पण हा असा व्ह्यू एक नंबर पैसा वसूल. पण जे काही तुम्हाला टेन्शन असेल, जो स्ट्रेस असेल, जे काही एक्सपायटेड गोष्टी तुमच्या डोक्यात चालू असतील, तुम्हाला फील होत असेल किंवा स्ट्रेस आउट असाल तर नक्कीच या इकडे
येऊन तुम्हाला ना कुठल्या थेरपीची गरज आहे, ना कुठल्या डॉक्टरची गरज आहे, ना कुणाची. कारण की आजकाल लोकांना डिप्रेशन, एन्झायटी वगैरे खूप, आणि मी स्वतः त्यातून गेलो तर मला माहिती आहे की लगेच थेरपीमध्ये डॉक्टर वगैरे XYZ या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण माझ्यासाठी ते नाही आहे ना. मी डॉक्टर कन्सल्ट केला ना, काही थेरपी वगैरे केलेली आहे. कोकण हेच माझं थेरपी, कोकण हाच माझा डॉक्टर आहे. लोकांना वाटत असेल काय झालं की गेलं कोकणात, काय झालं की गेलं कोकणात. तर कोकण मला आवडतं, माझं प्रेम आहे कोकणावर. सॉरी प्रोनाउन्सिएशन चुकलं असेल, पण ठीक आहे. कोकण हे माझं प्रेम आहे. मी गेले 1-1.5 वर्ष जे काय झालं, ज्या त्रासात मी आहे किंवा ज्या त्रासातून मी चाललोय, ज्या त्रासातून मी गेलो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला ह्या जागेवरती भेटलेलं आहे. ठीक आहे, जागा वेगळी असेल पण कोकण, त्या कोकणातच मला भेटलेलं आहे. खूप सारे माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत, खूप सारे होते की जे येऊन मी बसायचो असं, की माझं मन सोबत आपोआपमध्ये इथं समोरून माझ्यासोबत कुणी बोलायला नव्हतं ना, मला कोणी विचारायला होतं. मग इथं बसल्यानंतर आपोआप माझ्या डोळ्यातून ते क्वेश्चन्स बाहेर यायचे, आन्सर्स मला त्याचे भेटायचे. इकडे यायचं माझं कारण वेगळं आहे, तुमचं कारण वेगळं असेल, माझं कारण इकडे यायचं वेगळं आहे. आणि खूप मी रिकवर पण झालो, म्हणजे ऑलमोस्ट 100% पासून मी आता 20-25% वरती आहे. याच्यात मेन सपोर्ट मला माझ्या घरातल्यांनी केला. आज मी जे काही एवढं हिंडतो फिरतो, जे काही म्हणजे मी इकडे तिकडे येणं जाणं जे काय ते माझ्या घरातल्यांमुळे. मला ना कुठल्या, तुम्हाला पण जर बोर होत असेल तर तुम्ही इथून कट करू शकता व्हिडिओ, पण हे मला आवडतं म्हणून मी हे बनवतो. मी आणि हीच जागा आहे, हेच तो नेचर आहे ज्याने मला ह्यातून बाहेर काढलेलं आहे. या एकदा कधी येऊन बसा, कुणाला सोबत आणू नका, एकटे बसा. आणि ते प्रश्न तुम्ही म्हणजे आपोआप तुमच्या मनातून ते बाहेर पडतील आणि तुम्हाला त्याची उत्तरं पण मिळतील. ह्याच्यात ना तुम्हाला 1 रुपया खर्च करायचा आहे, ना तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे आहेत, ना काही थेरपी, ना डॉक्टर वगैरे काही XYZ काही गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. माझं इकडे येणं, माझं इकडं बसणं, माझं इकडं दर अल्टरनेट महिन्यात येणं वगैरे, त्याच्या मागची कारणं वेगळी आहे. माझी खूप इच्छा आहे पहिल्यापासून. मी माझ्या ब्लॉग 1मध्ये पण बोललो असेल, म्हणजे ज्यावेळेस कोकणाचा ब्लॉग टाकला असेल त्यावेळेस, की मला इथं असं बीच समोर एक घर घ्यायचं आहे. बीच समोर असं छोटंसं काय नाही आहे ना, मला घर, माझी फॅमिली, माझ्या घरातले बास, आम्ही आम्हाला ना कुणाचं सोबत, म्हणजे आम्ही ना कुणाच्या मध्ये पाडणार, ना कुणाचं आम्ही काही आमच्यामध्ये पाहिजे ते करणार. मी ते पण नक्की मी पूर्ण करणार, ते पण मी नक्की पूर्ण करणार. पण माझं वेगळंच प्रेम आहे या जागेवर. मला खूप आवडतं इकडं, मला खूप आवडतं. खूप स्वप्न होते माझे या जागेला घेऊन, की मला जे मी बघितले होते की ह्या जागेवरती असं करेन तसं करेन XYZ, पण त्या गोष्टी तसं नाही झाल्या. म्हणून आज मी एकटा येतोय, पण ते माझी स्वप्न आहेत अशी मी ते एकटा पूर्ण करतो. नक्कीच त्याच्या पुढे पण मी पूर्ण करत राहील. मी आयुष्यभर माझं इकडे घालवायला तयार आहे. मी ज्यावेळेस कोकणात दिव्यागरला मी चाललो होतो त्यावेळेस मी त्या ब्लॉगमध्ये म्हणलो होतो की लोकांची स्वप्न असतात ॲब्रॉड जायचं, या कंट्रीमध्ये फिरायला जायचं, त्या कंट्रीमध्ये फिरायला जायचं, असेल तसं येते. माझं स्वप्न कोकणात येऊन राहिलं आहे, माझं स्वप्न कोकण आहे, मला येऊन इकडे राहायचं. एक वेगळंच प्रेम आहे मला या जागी, एक वेगळंच प्रेम आहे. नाही ना, आता 4 मिनटं झाली, मी एकच वाक्य 100 वेळा बोललो असेल आत्तापर्यंत, पण त्या वाक्याशिवाय दुसरं माझ्याकडे काय बोलायला वाई पण नाही. कारण की प्रेम हे प्रेम आहे आणि माझं कोकणावरती खूप वेगळं प्रेम आहे. म्हणजे हे पहिल्यापासून मला प्रेम होतं, पण आधीमध्ये मी थोडंसं ऑफ ट्रॅक झालो होतो. ऑफ ट्रॅक झाल्यानंतर परत मला कळलं की नाही बाबा, पुन्हा आपण जिथून स्टार्ट केलं तर तिथंच आपला एंड होणार आहे. म्हणजे जे की आहे मला हे आवडायचं तर मला हेच आवडतं आणि कायम एंडपर्यंत मला हेच आवडत राहील. वेब बघा, ही वेब नाही, सॉरी वेब. पूर्ण कोकण मी आहे ना, म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर पूर्ण कोकण दाखवेन मी तुम्हाला. पूर्ण कोकण नाही, कोकण, सॉरी कोकण दाखवेन पूर्ण. हळूहळू सगळे पट्टे मी ऑलमोस्ट 30% माझे पट्टे कवर झाले, 70% राहिले. तर 70% पण मी हळूहळू कवर करून टाकेन. कोकण इज लव्ह अँड आय लव्ह दिस प्लेस. निघतो आता आपण आपलं दार्जिलिंग दर्शन जाऊयात आता घरी जाण्यासाठी. जाऊन स्लीप, थोडासा आराम. किती लेन आहे जिथं की काही जर तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल
तर फ्रेश वगैरे होऊन फायनली आता मी जेवायला आलो. रात्रीचं जेवण करून आता स्लीप. आता एनर्जी नाही अजून. तर मी निघालो आपल्या सिंहगड रोडला होतो. तर सिंहगड रोडवरून मी निघालो. सिंहगड रोडवरून मी आलो खेडशिवापूर. खेडशिवापूर क्रॉस केल्यानंतर नदी लागते. त्या नदीचं नीरा नदी का असं काहीतरी नदीचं नाव आहे. इथून राईट टर्न मारला. म्हणजे खाली सर्व्हिस रोडनी राईट टर्न बोर मार्केट आहे. बोर मार्केट नाही, बोरचा रोड पुढे आहे. अलीकडून राईट टर्न मारला. राईट टर्न मारून सरळ सरळ गावातून एकदम असं डायरेक्ट येतो आपण त्या ह्याला वरंडा घाटात. पण माझं सजेशन असेल की नका येऊ त्या रोडने. खूप 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 घाणेरडा वर्स्ट आहे. अजूनपर्यंत काम चालू आहे म्हणून. पण जेव्हा कधी तो रोड होईल एक नंबर रोड होणार आहे तो. अशी व्ह्यू असा सीन आहे. मी टाकलं, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलेच तो. तिथून मग खाली आल्यानंतर मेन आपल्या माडचा जो म्हणजे मेन चौक लागतो तिथून लेफ्ट मग डायरेक्ट आपला रत्नागिरी गोवा हायवे लागतो. मग त्या हायवेवरून परत पुढे आल्यानंतर चिपळूण वगैरे क्रॉस करायचं. चिपळूण क्रॉस करून संगमेश्वरवरून राईट टर्न घ्यायचं. राईट टर्न घेतलं की डायरेक्ट गणपतीपुळेला येतो आपण. एकदा काय सांगायचं ऑर्डर काय सांगायचं किचन. हां चालेल, काय करू बोल. 2 मिनटं सांगतो मी. ठीक आहे. सॉरी हां, मग संगमेश्वरवरून राईट टर्न गणपतीपुळे. डायरेक्ट गणपतीपुळेला हां तोच रोड. म्हणजे तिकडचा रोड चांगला आहे. फक्त तो वरंडा घाट खूप 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 वर्स्ट आहे. बाकीचं सगळं मस्त आहे. एकदम स्मूथ, एकदम कडक ट्रिप. तसं अशी ट्रिप झाली आमची. आता आपण आलो जेवायला. जेवण करून भेटूत. बघू त्यानंतर. बाय. फायनली जेवण आमचं आलेलं आहे. बटर रोटी म्हणजे आपली प्लेन. कार्यक्रम डन.